बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातली आहे। राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्यात मात्र धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार झालेला आहे। यातील पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्काराची माहिती समोर येते। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? काही अपडेट समोर येत आहे का? पोलिसांची 8 पथकं आरोपीला शोधण्याकरता तैनात करण्यात आलेली आहे। काय या सगळ्या संदर्भातलं अपडेट आहे? सीसीटीव्ही फुटेज काही हाती मिळत आहे का? आगामी सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहे, मात्र त्यामध्ये हा आरोपी आणि संबंधित जी पीडित मुलगी आहे ती मात्र दिसून येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सध्या केला जातोय। 8 पथकं यामध्ये पोलिसांनी स्थापित केलेली आहेत। डॉग स्क्वॉड सुद्धा आहे, त्याच्या मदतीने सुद्धा आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातोय। पण आज पहाटे ही सगळी धक्कादायक घटना आहे ती याच स्वारगेट एसटी स्थानकामध्ये घडलेली आहे, जिथं हजारो प्रवासी दररोज प्रवास करत असतात। हीच ती बस आहे ज्या बसमध्ये या 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। अगदी मध्यवर्ती भाग म्हणजे हा सगळा एसटी स्थानकाचा भाग आपण बघतोय आणि त्याच्याच समोर असलेली ही एसटी बस जी शिवशाही आहे ती बस सध्या आपल्याला पाहायला मिळते। सध्या या बसचा दरवाजा आहे तो सुद्धा लॉक करण्यात आलेला माहिती आहे ना अजून? थांबा की जरा थोडं. तुम्ही कोण आहे? एसटी एक पोलीस थांबा ना जरा. काय तपास करताय तुम्ही? कसा तपास करताय? हात लावू नका, एव्हिडन्स होतो त्यासाठी थांबले. तू दाराला हात लावतोय. हात लावू नका. हात लावू नका ना, जरा थांबा. आमची चौकशी होती मग नंतर पोलिसांकडून चौकशी केली जाते। या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय की याच बसच्या समोर जी घटना बसमध्ये जी घटना घडलेली आहे या समोर हे सीसीटीव्ही आपल्याला पाहायला मिळते। आपण एकदा कॅमेरामध्ये झूम करून पाहूया की जो सीसीटीव्ही आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या सीसीटीव्हीमध्ये 360 हा संपूर्ण परिसर आहे तो रेकॉर्ड होत असतो आणि त्याच्याच समोर ही सगळी घटना घडलेली आहे आणि अतिशय धक्कादायक ही सगळी घटना घडलेली आहे। पोलिसांकडून आता या आरोपीचा शोधही घेतला जातोय। जो आरोपी यामध्ये आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नेमका आता हा आरोपी कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सगळा धक्कादायक प्रकार आहे तो पुणे शहरामध्ये घडलेला आहे। शिवशाही बसमधून किंवा या सामान्य एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला सुद्धा सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा या निमित्तानं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता केली जाते। तर दुसरीकडे आगार प्रमुख आहेत ते आगार प्रमुखांवर सुद्धा कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे ती सुद्धा आता आरोपी जे राजकीय संघटना आहेत किंवा सामाजिक संघटना आहेत निश्चित मुद्दा लक्षात येतोय। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला। या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। या संदर्भात पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे।
मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घालावं आणि कारवाई करावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते. तर या सगळ्याचा तपास आता सुरू झालेला आहे. ही सगळी बस बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या 8 टीम आरोपीला शोधण्याकरता तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. आरोपीच्या मागावर आहेत पोलिसांच्या 8 टीम. अद्यापही हा आरोपी सापडलेला नाहीये. या आरोपीची पार्श्वभूमी कळते, हा आरोपी शिरूर ग्रामीण परिसरातला असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर या आरोपीवर काही गुन्हे सुद्धा दाखल झाले असल्याची माहिती मिळते. 392 अन्वये काही गुन्हे या आरोपीवर दाखल झाल्याचं देखील कळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटलेली आहे, पण अद्याप आरोपी हाती लागलेला नाहीये. अधिक तपास केला जातोय. पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्टँड आवारात ही घटना घडल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरलाय. शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरण आणि या प्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे. मंगळवारी पहाटे 5:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला होता. शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार झालेला आहे. या सगळ्या विषयी काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला होता. काय म्हणणं आहे त्यांचं, ऐकूया आपण. डीसीपी स्मर्तना पाटील असतील, तपास अधिकारी पूनम पाटील असतील, या कालपासून अतिशय जलद गतीने या आरोपीचा तपास घेण्यासाठी 8 पथक तयार केलेले आहेत. संबंधित व्यक्ती आणि त्या संदर्भातले मग ते सीडीआर असतील किंवा त्या व्यक्तीने यापूर्वी गुन्हे केलेले आहेत आणि या सगळ्यांचा तपास सुरू आहे. त्याच्यामुळे आरोपी आज उद्या या 2 दिवसामध्ये नक्कीच पकडला जाईल. पण यामध्ये पोलिसांचं पेट्रोलिंग असताना डेपोची सुरक्षा सुद्धा महत्वाची होती. पण यामध्ये या मुलीच्या बाबत म्हणजे आता खरं तर अनोळखी व्यक्ती आपल्या बरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की अचानक अनोळखी मास्क लावून आलेला व्यक्ती आपल्या बरोबर बोलतोय आणि तो आपल्याला कुठेतरी घेऊन काहीतरी सांगत असताना या संबंधित तरुणींनी त्याच्याबरोबर जाणं खरं टाळायला हवं होतं. अशा पद्धतीने कोणावरही विश्वास न ठेवता आपण स्वतःचा डिफेन्स करणं गरजेचं होतं. ही सध्याच्या काळामधली तितकीच महत्वाची गरज आहे. याच्यामध्ये FIR दाखल झालेली आहे, आरोपी अटक केला जाईल, पेट्रोलिंगची व्यवस्था होती, पण तरी सुद्धा ही सुरक्षा व्यवस्था वाढवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी डीसीपीला सूचना दिलेल्या आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय. सीसीटीव्ही फुटेज या घटनेचा आता समोर आलेला आहे. हे त्याच कॅमेराचा फुटेज आहे जो काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी जो कॅमेरा दाखवलेला होता, जो 360 अँगलनं या सगळ्या परिसरावर नजर ठेवून असतो. या परिसरातलं या कॅमेरानं टिपलेलं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय. पहाटेचं काल 5:30च्या दरम्यानचं ही दृश्य जर आपण पाहिली तर एकामागोमाग एक एसटी या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय. ही ती शिवशाही बस आपण पाहतोय, ज्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडलेली आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा काही एसटी बस या शिवशाही बसच्या आसपास लागलेल्या होत्या. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. या सीसीटीव्ही फुटेज मधूनच आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पण अद्याप आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेण्याकरता 8 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील हे सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वर्दळ दिसतीये, तुलनेनं कमी आहे दिवसाच्या, पण पहाटेच्या दरम्यान काही वाहनांची, काही
लोकांची ये जा सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहतोय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानक, एसटी स्टँडचा हा सगळा परिसर आणि या परिसरात पहाटे 5:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालेला आहे। या घटनेनं पुणे हादरलेलं आहे। अधिक तपास देखील केला जातोय। या घटनेला 24 तास उलटून गेलेले आहेत। आरोपी अद्यापही फरार आहे। या सगळ्याविषयी रवींद्र धंगेकर यांचं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। स्वारगेट परिसरामध्ये हे असे धंदे काही नवीन नाही, सर्रास अशी लोक त्या ठिकाणी वावरत असतात आणि एसटी स्टँडच्या आवाराच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि प्लस सुरक्षा म्हणून एसटीची वाहनतळाची लोक आहेत। चुकीच्या लोकांचा वावर त्या ठिकाणी सर्रास आहे। आज आपल्याला एक महिलेवरनं कळलं, पण असे रोज अनेक महिलांना त्या ठिकाणी त्रास होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे। कुठली महिला एसटी मधनं उतरती, कुठली राहती, कुणाला गाडी मिळत नाही आणि तिचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या ह्या पद्धतीनं तर या गोष्टीचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, प्रत्येक पक्षाच्या, मी एका पक्षाला सांगत नाही, त्यांनी हे भान ठेवलंच पाहिजे की जो एखादा कार्यकर्ता असेल किंवा कोणी असेल जो विरोधात लढला किंवा विरोधामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना पक्षामध्ये घेताना थोडा विचार केला पाहिजे। नसता अशा कार्यकर्त्याचं पीक जोमानं वाढेल आणि मग दर निवडणुकीला त्याचा फटका हा पक्षाला निश्चित बसेल। राजू शिंदेला पण असा विरोध आहे तुमचा भाजपमध्ये घ्यायसाठी? मला काय कोण राजू शिंदे, मला काय घेणं देणं नाही। बरं, ते MIDचे अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचं फ्रान्समधील सिस्टर कंपनीचा आरोप आहे। फ्रान्समधील कंपनीच्या तक्रारीनंतर दूतावासाचे थेट सरकारला पत्र आलंय आणि एकनाथ शिंदेची चौकशीचे आदेश दिले आहे। हायकोर्टचा हा दणका आहे। नाही, उद्या चौकशी जे काय असेल सत्य तुम्हाला समोर येईल, म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीच्या समोर जायला तयार आहोत। कोणत्याही चौकशीच्या आड येणार नाही। जे काही होईल निर्णय तर तो आमच्यासाठी बांधील आहे। हीच ती बस आहे जी बस आता बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। या बसला स्वारगेट बस स्थानकातील CCTV फुटेज लोकशाही मराठीच्या आता हाती लागलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी आता काही सवाल देखील उपस्थित केले जात आहेत। मुळात पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्या प्रकरणी नेमकं कोण जबाबदार आहे? एसटी महामंडळाच्या सगळ्या प्रकरणी आता चौकशी होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। तर या अनुषंगानं संबंधित जे कोणी असतील त्यांची चौकशी आम्हाला करावीच लागेल अशी माहिती पुण्यातील पोलिसांकडून आता देण्यात येते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर जी प्रवासी होती या प्रवासी तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि हा बलात्कार याच शिवशाही मधील चालकाने केल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। आता आपण ही एसटी पाहतोय जी शिवशाही आहे, ज्या शिवशाहीमध्ये ही सगळी घटना घडली ती शिवशाही नाहीये, पण खरंच या शिवशाही बसेस सुरक्षित आहे का हे आज आपण पाहणार आहोत। कारण की या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये ही आपल्याला शिवशाही पाहायला मिळते जिचा दरवाजा हा उघडा आहे, म्हणजे तो कधीपासून उघडा आहे याची कल्पना नाही, पण हा दरवाजा उघडा असलेला आपल्याला पाहायला मिळते। इतकंच नव्हे तर या सुतळीने हा संपूर्ण दरवाजा आहे तो बांधलेला आहे, म्हणजे हा दरवाजा लावता येत नाही किंवा तो उघडता येत नाही अशा पद्धतीचं हे आपल्याला प्रकार या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या बसमध्ये ही घटना घडलेली आहे ती ही शिवशाही नाही, पण शिवशाही बस नेमकी कशी आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। या बाजूला खरं तर इथं CCTV असतो, पण कुठेही या शिवशाही बसमध्ये आपल्याला हा CCTV असलेला दिसत नाही। या शिवशाही बसची ही अवस्था आहे जी सध्या आपल्याला या डेपोमध्ये स्वारगेटच्या एसटी डेपोमध्ये पाहायला मिळते। अगदी अशीच शिवशाही होती ज्या शिवशाही बसमध्ये आज एका नराधामाने एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केलेला आहे आणि त्यामुळे
सुरक्षा व्यवस्था नेमक्या इथल्या काय करत होता हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होय आणि त्यामुळे या स्वारगेट एसटी स्थानकाच्या ज्या आगार प्रमुख आहेत यांच्यावरती आता कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांकडून होताना पाहायला मिळते. पण या शिवशाही बसेस किती सुरक्षित आहेत हा सवाल आता उपस्थित होतोय आणि त्याचा पंचनामा आहे तो लोकशाही मराठीने सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. दरवाजा उघडा आहे, आतमध्ये कुणीही येऊ शकतं, जाऊ शकतं, कुणालाही इथं अडवलं जात नाही. सुरक्षा कर्मचारी बाहेर आहेत, मात्र त्यांनी सुद्धा इथं येण्यासाठी कुणाला अडवलं नाही किंवा काही नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे इथं जो सीसीटीव्ही असतो तो मात्र जो सीसीटीव्ही आहे तो या बसमध्ये आपल्याला सुद्धा दिसत नाही आणि त्यामुळे ज्या बसमध्ये ही घटना घडलेली आहे त्या बसमध्ये सुद्धा हा सीसीटीव्ही होता का नाही आणि जर तो असेल तर तो चालू होता का नाही असे अनेक प्रश्न आहेत त्या या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ लागलेले आहेत आणि एसटी महामंडळाच्या कारभारावर सुद्धा आता टीका होऊ लागलेली आहे. कॅमेरामन योगेश केळापूरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.